मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिक्षणासाठी आर्थिक मदत, त्यांच्यासाठी हॉस्टेल ही सगळी व्यवस्था आपण केली होती अगोदर। आणि त्याचबरोबर आपण हेही केलं की शैक्षणिक आणि आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही मराठा समाज जेव्हा मागे जातोय त्यावेळेस आपण त्यांना मुलांना शिक्षणामध्ये देखील इतर ज्या काही बाबी आहेत, मग सारथी आहे, आपला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, चंद्रकांत दादा इकडे आहेत, त्यांची देखील उपसमितीमध्ये अनेक निर्णय त्यांनी घेतले। आणि म्हणून या समाजाचा मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हाच पर्याय होता। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सगळ्यांचा होता आणि आपल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचा होता। नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आपण दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे 3 दिवसाच्या चर्चेमध्ये आपण मांडलं। या सभागृहामध्ये चर्चा झाली, मोठी चर्चा झाली आणि विशेष म्हणजे सर्व सभागृहाची मराठा आरक्षणास मजबूत संमती मिळाल्याने फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल अशा प्रकारचं आपण जाहीर भूमिका घेतली। त्यावेळी माझ्यावर काही आरोपही झाले। फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे, मग आचारसंहिता लागेल, मग काय होणार, मग कसं होणार, परंतु शेवटी हा सगळा विचार करूनच आपण तो निर्णय घेतला होता आणि म्हणून आज ते अधिवेशन होतंय। आणि म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे आणि आज तो दिवस आज आपल्या या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण मुकर्रर केला, त्याप्रमाणे आपण आज तो निर्णय घेतोय। माझ्यासह अध्यक्ष महोदय, देवेंद्रजी, अजितदादा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, मी मगाशी देखील म्हटलं 150 दिवस हे काय 1-2 दिवसामध्ये काम झालेलं नाही, त्याहीपेक्षा जास्तीचे दिवस लागले। 150 दिवस अहोरात्र हे सगळं काम सुरू होतं। प्रशासनातील विशेषतः सामान्य प्रशासन विभाग, राज्य मागासवर्गीय विभाग, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, महसूल विभाग, विधी व न्याय विभाग तसेच वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली अपार मेहनत आणि त्यांचं फलित म्हणजे आजचं हे आपलं विधिमंडळाचं अधिवेशन होतंय। आणि यामध्ये जवळपास 3 ते 4 लाख लोक काम करत होते, दिवस रात्र काम करत होते। आपण त्याच्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट असे अनेक लोकांची आपण मदत त्यामध्ये घेतलेली आहे। आणि यामध्ये सगळ्यांचं एकच उद्दिष्ट होतं की सर्वांनी मनापासून काम करून हे युद्ध पातळीवर दिवस रात्र 24/7 यामध्ये काम करून आपल्याला या सर्व जो काही उद्देश आहे आपला तो पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याचं काम या सगळ्यांनी केलं। महाराष्ट्र